नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. खानदेश भागात ज्या बट्ट्या बनवल्या जातात, अगदी तशाच बट्ट्या आपल्याला आता बनवायच्या आहेत. तर चला बघूया त्यासाठी काय काय घेतलं आहे. बट्टीसाठी हे गहू दळून आणलेले आहेत, ते जाडसर असं पीठ दळून आणलेलं आहे. आता हे पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आता आपल्याला मक्याचं पीठ टाकायचं आहे. त्यात आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे थोडंसं. त्यात आपल्याला 1 चमचाभर ओवा टाकायचा आहे. एक चमचा मीठ टाकायचं आहे. 1 छोटा चमचा आपल्याला त्यात सोडा घालायचा आहे. हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे पीठ भिजवून आणि असा गोळा करून घ्यायचा. हे पीठ आपल्याला 15-20 मिनटं असंच ठेवायचं आहे झाकून. अशा प्रकारे गोल गोळे करून आणि थोडंसं असे दाबून द्यायचे. हे सर्व गोळे आता आपण वाफवून घेऊ. हे गोळे आपण इडली पात्रात उकडून घेणार आहे. प्रत्येक डिशला तेल लावून आणि असे गोळे ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने सगळे मी हे गोळे याच्यात ठेवले आणि आता झाकण लावून 20 मिनटं आपण वाफवून घ्यायचे आहेत. गोळे खूपच छान उकडले गेले आहेत. गोळे गार झालेले आहेत. आता आपण अशा प्रकारे कट करून घेऊ. सगळे गोळे असे कापून घ्यायचे. अशा प्रकारे टोस्टसारखे असे छान कापून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. तेल तापलेलं आहे तरी आपण बघून घेऊ तेल तापलंय की नाही. छान तेल तापलंय. आता सगळे असे तळून घेऊ. अशा प्रकारे बट्ट्या, वांग्याची भाजी, साधं वरण, फोडणीचं वरण असं सर्व करतात. आणि बट्ट्या कुस्करून आधी छान भुगा करून त्यावर साधं वरण ओततात किंवा लागलं तर फोडणीचं वरणही ओततात. आपल्या बट्ट्या खूपच सुंदर झालेल्या आहेत. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.